ब्रेकनंतर भाग्यविजय आमच्या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आपल्याला आज मंगळ दोषावरती मार्गदर्शन करतायत औरंगाबादचे डॉक्टर विजय साटोरीकर सर। असं म्हटलं जातं की जर मांगलिक कुंडली असेल तर त्या व्यक्तीसाठी दुसरीही व्यक्ती मांगलिकच असली पाहिजे लग्न करतानाची, तर असं असतं का आणि असं असावं का? नाही, ही कन्सेप्टच मुळात चुकीची आहे। असं काही नसतं की मांगलिक मुलगी असेल तर तिला जो वर पाहायचा आहे तो मांगलिकच असला पाहिजे, किंवा वराला मांगलिक वर मांगलिक असेल तर त्याला जी काही वधू पाहिजे ती मांगलिकच असली पाहिजे, असं काही नसतं। त्याच्यामध्ये मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की ह्याचे जे दोष निरासनासाठी जो पण असे काही प्रकार आहेत की जे घरच्या घरी तुम्ही करू शकतात किंवा आपोआप त्यांच्या कुंडलीमधून ते घडतात। समजा एखाद्या वधूच्या कुंडलीमध्ये चतुर्थ स्थानामध्ये किंवा प्रथम स्थानामध्ये किंवा सप्तम स्थानामध्ये किंवा अष्टम स्थानात किंवा 12व्या स्थानामध्ये जर मंगळ असेल आणि वराच्या कुंडलीमध्ये त्याच स्थानापैकी कोणत्याही स्थानामध्ये राहू, केतू, शनी, रवी हे कोणताही पापग्रह असेल तरी हा मंगळ दोष नाहीसा होतो, त्याची तीव्रता कमी होऊ शकते। त्यामुळे दोघांच्या कुंडलीत मंगळच पाहिजे असं काही नाही, कारण हा पापग्रहाशी संबंधित असतो। आता मंगळ दोष हा मंगळानंच घडतो असं नाही की त्याच्या कुंडलीमध्ये एखाद्याच्या कुंडलीमध्ये पापग्रह जरी असतील आणि मंगळ ह्या स्थानामध्ये नसेल तरी तो पापग्रह तिथं असले की त्याचं तेवढं अस्तित्व मंगळासारखंच निर्माण होतं। त्यामुळे फक्त त्याला आपण मंगळ दोष मानत नाहीत। फक्त माझं म्हणणं आहे की पापग्रह कोणत्याही त्या स्थानी असेल तर तो मंगळाचा दोष एकमेकाला पूरक समन्वय साधला जातो त्या दोन्ही कुंडलीचा, आणि त्यातून तो दोष नाहीसा करता येऊ शकतो किंवा होतो ऑटोमॅटिक। ओके सर, वरवधूच्या जन्मकुंडलीवरून मांगलिक दोषाचं निराकरण करता येतं का? हां, मुळात जन्मकुंडलीवरूनच असतं। गोचर कुंडलीवरून आपण मांगलिक दोषाचं निराकरण नाही करू शकत, कारण गोचर कुंडलीमध्ये ग्रह नेहमी बदलत असतात। त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनाचं जे हे असतं त्याच्यामध्ये आपण गोचर कुंडलीवरून नाही पाहू शकत। तर पाहायचं असेल तर तुम्हाला जन्मलग्न कुंडली, ज्याला जन्मांग अक्षर कुंडली म्हणतो आपण, तर ती कुंडली जी असते ती महत्त्वाची असते। त्यामध्ये कळतं आपल्याला की ह्यांच्या मंगळ कोणत्या स्थानामध्ये बसलेला आहे। तो मंगळ प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम आणि द्वादश स्थानामध्ये असेल तर ती मांगलिक कुंडली होते। तर हे त्यांच्या जन्म कुंडलीहूनच पाहता येतं, ते राशी कुंडलीहून किंवा त्यांच्या गोचर कुंडलीहून नाही कळत। ओके सर, मांगलिक दोषाला नेमके कोणकोणते ग्रह कारक असतात? कारक मध्ये मी जसं आता तुला सांगितलं की जेवढे पापग्रह आहेत की तेवढे त्याला त्याचे सारखेच असतात, कारक असतात। की एक रवी आहे, शनी आहे, केतू आहे, राहू आहे आणि स्वतः मंगळ एक, की पापग्रह जेवढे आहेत तेवढे त्याला ते कारक असतात। ओके, पापग्रह म्हणजे वाईट ग्रह असं म्हणायचं नाहीये ना सर? वाईट म्हणता येत नाही त्यांना, पण त्यांचे अशुभ फळ लवकर मिळतात म्हणून त्याला आपण पापग्रह असे म्हणतो। ओके सर, मांगलिक दोष कुंडलीत असेल तर वर किंवा वधूच्या जीवाला धोका असतो असं म्हटलं जातं, ते कितपत खरं आहे? मागच्या एपिसोडमध्ये मी हे क्लिअर केलं होतं मुद्दाम, की मांगलिक दोषाचा आणि एकमेकाच्या जीवनाच्या आयुष्याचा काहीही संबंध नसतो। प्रथम स्थानामध्ये असेल तर मी आता सांगितलं की प्रथम स्थानामध्ये मंगळ आहे दोघांपैकी एकाचा, तर तो हेकाडी स्वभाव होईल, स्वतःच खरं करण्याचा प्रयत्न करेल। चतुर्थात असेल तर कौटुंबिक एकत्र कुटुंब पद्धतीला बाधाकारक असेल, सासूचं सुनाचं जमणार नाही, सासऱ्याचं जावायचं जमणार नाही, जे काय असेल त्या दोघांमध्ये वरिष्ठांशी आणि त्यांच्याशी एकत्र कुटुंब पद्धतीला ते कोण्या पद्धतीने ते बाधाकारक ठरतं। तसंच सप्तमात असेल तर दोघांमध्ये वैचारिक मतभेद होतील, दोघांचे विचार पटणार नाहीत, त्याच्यामुळे दोघांमध्ये वैचारिक ताणतणाव निर्माण होऊ शकतो, त्याच्यामुळे मृत्यू कोणाचाही होणार नाही। अष्टम स्थानात असेल तर एकाच्या आरोग्याला ज्याच्या कुंडलीमध्ये मंगळ आहे किंवा त्याच्या पार्टनरच्या कुंडलीमध्ये मंगळ नसेल तर दोघांपैकी एकाला आरोग्याचे प्रॉब्लेम क्रिएट होतो, त्याच्यामुळे दोघांमध्ये बेबनाव निर्माण होऊ शकतो। द्वादश स्थानात असेल तर आर्थिक व्यवहारामुळे दोघांमध्ये बेबनाव होऊ शकतो, पण इथे मृत्यूचा संबंध कुठेच येत नाही। त्यामुळे मृत्यू हा जरी आता बरेच जण माझ्याकडे येतात की नाही आमच्याकडे मागे असं झालेलं आहे, ते कावळा बसायला आणि फांदी तुटायला तसं होऊ शकतं, पण माझ्या पाहण्यात तरी ह्या 22 वर्षामध्ये अशी एक काही कोणती केस आलेली नाही माझ्याकडे, किंवा असे कोणतेही क्लायंट आले नाहीत की या मुलीच्या कुंडलीमध्ये मंगळ होता आणि ते लग्न केल्यामुळे कोणाचा मृत्यू झाला, असं कधीच होत नसतं। त्यामुळे ह्या गोष्टीपासून लोकांनी सावध राहायला पाहिजे, ह्याचा प्रॉपर चांगल्या ज्योतिषाकडून नॉलेज घेऊनच मग ते तिथे निर्णय घ्यायला पाहिजे। बरोबर, वधूवराच्या म्हणजे वधूला असेल तर वराला काही जीविताला धोका नाहीये आणि वराच्या असेल मंगल दोष तर वधूला नाही, पण घरच्या व्यक्तींचं काय, म्हणजे सासू सासरे असतील, कोणामुळे कोणाचं चांगलं किंवा वाईट होत नसतं, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो। एक तर परमेश्वरानं काय की एकतर ज्योतिषशास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोनच लोकांचा फार चुकीचा आहे, की त्यांना काय वाटतं की आपल्या कुंडलीमध्ये असं आहे म्हणजे असंच घडेल, पण तसं नसतं। ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे, तुम्हाला मार्ग दाखवत असतं की तुम्ही एका चौकात उभे आहेत, तुम्हाला कोणत्या रस्त्यानं जायचं, कोणता रस्ता तुमच्यासाठी सुखकर असेल,
तुम्ही कोणत्या रस्त्याने लवकर जाऊन पोहोचू शकता हे दाखवतं. ते तुमचं भाग्य नाही ठरवत. बरोबर. भाग्य तुम्ही तुमचं ठरवत असता, तुमचे प्रयत्न ते भाग्य ठरवत असतात. परमेश्वरानं मानव प्राण्याला एक दिलेले बुद्धी दिली, विचार करायला, पाहण्यासाठी डोळे दिलेत आणि मेहनत करण्यासाठी हात दिलेत. तुमचं भाग्य तुम्ही स्वतः घडवता. त्यामुळे दुसऱ्याच्या ग्रहमानामुळे किंवा दुसऱ्यामुळे तुमच्यावर काही परिणाम होत नसतो. आता राहिला तुमच्या स्वतःच्या ग्रहमानाचा, तर स्वतःचे ग्रहमान आपण ते व्यवस्थित करू शकतो. एखादे ग्रहमान अशुभ असेल तर त्याच्यावर उपाय करू शकतो. जसं एखादा शत्रू असेल आपला आणि समजा तो रस्त्यामध्ये आपला आड येत असेल आणि आपण त्याला अंधारात जाऊन त्याची माफी मागितली किंवा त्याची प्रार्थना केली, तर तो जसा आपला रस्ता मोकळा करतो, भले त्यांना मदत करू न करू आपल्याला, तसं ह्या ग्रहांचं असतं. ते ग्रह आपल्याला मदत करू न करू, त्याला आपण जर शरण गेलो तर ते आपल्याला त्रास देणार नाहीत. आपला रस्ता सुखकर होतो, मार्ग मोकळा होऊन जातो, आपण अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. तसंच आता हा जो मंगळ, बरेच जण म्हणतात की चतुर्थात असेल तर आईच्या जीवाला, सासूच्या जीवाला धोका, किंवा याच्यात सप्तमात असेल तर पतीच्या जीवाला धोका. असं कोणाच्याही मंगळामुळे कोणाच्याही जीविताला धोका नसतो. हे सरासर खोटं आहे. ओके. बरं, तुम्ही मगाशी सांगितलेलं बोलता बोलता की मंगळ दोष असेल तर त्याच्यासाठी 54 उपाय आहेत. तर हे उपाय नेमके कोणकोणते आहेत? आता सगळे तर सांगू शकत नाही. जसं मी तेव्हा सांगितलं तुला की जसं कर्केचा मंगळ असतो, तो तुमच्या कर्क राशीमध्ये मंगळ असेल तर तो मंगळ दोष नाहीसा होतो. वृश्चिक राशीत असेल तर नाहीसा होतो. मंगळाचा गुरुचा संबंध आला तर मंगळ दोष नाहीसा होतो. असे अनेक प्रकार आहेत की ज्यामुळे हे मंगळ दोष नाहीसे होतात. ओके ओके. पण आम्हाला थोडे काही उपाय तुम्ही सांगू शकता का प्रेक्षकांसाठी? आता मंगळ जर दोष असेल तर तुम्ही एक मंत्र आहे, फार अवघड आहे, मी लिहून घेता येणार नाही, तरी पण मी तुम्हाला सांगतो. रक्ष रक्ष जगन्मातर देवी मंगल चंडिके हारिके विपदा राशे हर्ष मंगल कारिके हर्ष मंगल दक्षेचे सदा मंगलदी देवी मंगलालय. आता याच्यामध्ये 2 शब्द सुटले माझे, थोडं मंत्र अवघड आहे, पण तुम्हाला पाहिजे असेल तर मी हा मंत्र निश्चित पुढच्या वेळेस स्क्रीनवर पण देईल. तर त्याच्यामुळे तुम्हाला लिहून घेता येईल. हा मंगळ दोषासाठी तुम्ही हा मंत्र जपू शकता. त्यासोबत कुंभविवाह. आता कुंभविवाह म्हणजे काय असतं माहिती का, की पहिल्यापासून एक हे आहे, पुराणामध्ये एक विधी दिलेला आहे कुंभविवाहाचा. कुंभ घ्यायचा आणि समजा एखाद्या मुलीच्या कुंडलीमध्ये जर मंगळ आहे तर तिथे पहिला विवाह त्या कुंभासोबत लावायचा. हा म्हणजे माठ, आपण त्याला माठ म्हणतो किंवा कुंभ, त्यासोबत लावला तर तो माठ तडकतो, अशी पहिल्यातली हे होती. पण माझ्या पाहण्यात अजून एकही माठ तडकला नाही. बऱ्याच जणांचे खूप विवाह केले, पण ती एक प्रथा आहे, पूजा आहे. आणि ते केल्यानंतर म्हणजे पहिला विवाह त्याच्यासोबत झाल्यानंतर तुम्ही दुसरा विवाह करायला मोकळे. तर मग दुसरा विवाह करायला तुम्ही मोकळे, म्हणजे तो कुंभविवाह एक विधी असतो. त्याच्यामुळे सुद्धा हा मंगळदोष नाहीसा होता अशी मान्यता आहे. आणि त्यासोबत पुरुषाच्या कुंडलीमध्ये मंगळ असेल तर रुईच्या झाडासोबत त्याचा विवाह लावला जातो. तर ते कुंभविवाहासारखाच विधी असतो. तिथे आपलं विधिवत लग्नाचा विधी, विवाहाचा विधी तिथे केला जातो. ह्या दोन्हीमध्ये सेमच प्रोसिजर असतो, फक्त मुलीच्या तिथे कुंभ असतो आणि मुलाच्या तिथे रुईचं झाड असतं. एवढंच फरक, कारण ती मेल आणि फिमेल असतं. कुंभ हा मेल आहे आणि रुई ही फिमेल. अर्क लग्न मला असं वाटतं की त्याला म्हणतात का, अर्क लग्न सुद्धा? अर्क लग्न म्हणतात. तर हे जे विवाहाचे प्रकार आहेत. आता बरेचदा मी पाहतो की काही ज्योतिषी काय करतात की प्रत्येकालाच हे करायला सांगतात, पण तसं काही नसतं. मंगळ दोष किती प्रमाणात आहे तुमच्या, त्यानुसार ते विधी केलेले चांगले. नक्कीच मंगळ दोष किती प्रमाणात आहे तुमच्या कुंडलीमध्ये त्याच्यावरती तुमचे उपाय ठरलेले असतात. तुम्हाला मंगळ दोषावरती जर काही उपाय हवे असतील तर तुम्ही सरांशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही मेलच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला जे काही उपाय हवे असतील ते तुम्ही जाणून घेऊ शकता. एका ब्रेकसाठी थांबते, तुम्ही कुठे जाऊ नका.